जय जय रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. सद्गुरू भक्ती मराठी परिवारातील सर्व भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी 825 ते 885 भक्तिभावाने ऐकणार आहोत. माऊलींच्या प्रत्येक ओवीमध्ये केवळ शब्द नाहीत तर ज्ञान, भक्ती आणि आत्मचिंतनाचा अमूल्य संदेश दडलेला आहे. म्हणून काही क्षण मन शांत करा, सर्व चिंता बाजूला ठेवा आणि माऊलींचे स्मरण करून हे ज्ञानामृत मनापासून ऐका. आणि आत्मगोचरू होय ऐसी जे विद्या आहे, ते ऐकून डोरवाहे विद्वांसो जो. आणि साक्षात आत्मदर्शन व्हावे अशी विद्या ऐकून जो विद्वान उपहासपूर्वक ब्रह्मविद्येची निंदा करतो. आत्मचर्चा एकी आधी ऐसी बुद्धीची भीती, पाडून जयाची मती ओढाळ जाहली. आत्मचर्चा ही महत्वाची गोष्ट आहे. अशा समजुतीची भिंत मर्यादा घालून ज्याची बुद्धी स्वैरपणे भटकत असते. कर्मकांड तरी जाणे बुद्धोदत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. तो कर्मकांड जाणतो, त्याचे पुराणे तोंडपाठ आहेत आणि ज्योतिषशास्त्रात तो इतका निष्णांत की तो जे बोलेल तेच घडते. शिल्पी अति निपुण सुपकर्मी ही प्रवीण, विधी अथर्वण हाती आधी. शिल्पशास्त्रात अतिशय निपुण, अथर्वण वेदाचे विधी, चारण मारण इत्यादी मंत्र त्याला हस्तगत झालेले असतात. कोकी नाही ठेले भारत करी म्हणितले, आगमा फविले मूर्त होती. कामशास्त्रात काही जाणायचे शिल्लक नाही. भारत तर हस्तगत केलेले पाठ असते आणि मंत्रविद्याही तो जाणतो. नीती जात सुजे वैद्यकही बुझे, काव्य नाटकी दुजे चतुर नाही. नीतिशास्त्र उत्तम जाणतो, वैद्यक शास्त्रात तज्ञ आणि काव्य नाटकादी साहित्यात त्याचा हात धरणारा दुसरा कोणीही नाही. स्मृतींची चर्चा दंशु जाणे गारुडियाचा, निघटू प्रज्ञेचा पायकी करे. स्मृतींची चर्चा करू शकतो, विष उतरवू शकतो, वैदिक कोश जणू त्याचा दासच. पै व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा, परी एका आत्मज्ञानी फुडा जात्यांधू जो. उत्तम व्याकरणशास्त्री गाढा तार्किक पण आत्मज्ञानाची गोष्ट बोलाल तर जन्मताच आंधळा असल्यासारखा अज्ञानी. ते एक वाचुनी आघवा शास्त्रे, सिद्धांत निर्माण धात्रे, परी जळवते मूळ नक्षत्री न पाही गाम. त्या एक अध्यात्म ज्ञानाशिवाय इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण करण्याची तो जणू पृथ्वीच. तरी पण त्याच्या त्या सर्व ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रांवर जन्मलेल्या मुलाला आईबापांनी जसे पाहू नये तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस. पुरांगी अशेषे पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते गाम. मोरांच्या पिसाऱ्यावर सर्वत्र डोळे असतात पण त्यात फक्त दृष्टीच तेवढी नसते, तसेच ते आहे. तरी परमाणु एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी बहुकाय गाडे भरणे रे. परमाणु एवढे जरी संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले तरी इतर पुष्कळशा गाडा भरून आणलेल्या मुळ्यांचा काय उपयोग. आयुष्य विने लक्षणे सिसे विन अळकरणे, पोहरे विन वाधावणे तो विटंबू काम. आयुष्याशिवाय इतर लक्षणे काय कामाची. मस्तकाशिवाय अलंकार, वधूवरांन वाचून वरात ही सर्व विटंबनाच आहे. तैसे शास्त्र जात जाण आघवेचे प्रमाण, पाथा अध्यात्म ज्ञाने वीन एकलेनी. तसे अर्जुना, एका अध्यात्म शस्त्रा वाचून इतर सर्व शास्त्रे अप्रमाण निरर्थक आहेत. या लागे अर्जुना पाही
अध्यात्म ज्ञानाच्या ठाई, जया नित्य बोधू नाही शास्त्र मूढा. म्हणून अर्जुना लक्षात ठेव, ज्याला अध्यात्म ज्ञानाविषयी निश्चय बुद्धी नित्यबोध नाही, तो इतर सर्व शास्त्रे शिकला असला तरी तो शास्त्रमूढ पडत मूढ आहे. तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरुढले, तयाचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञान वेली. त्याचे शरीर म्हणजे अज्ञान बीजाचा अंकुरच आहे आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल आहे. तुझे जे बोले ते अज्ञानाची फुलले, तयाचे पुण्याचे फळले ते अज्ञान का. म्हणून त्याचे सर्व बोलणे म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शन आहे आणि त्याचे सर्व पुण्यफळ तेही अज्ञानच आहे. तो जे बोले ते अज्ञानाची फुलले, तयाचे पुण्याचे फळले ते अज्ञान का. म्हणून त्याचे सर्व बोलणे म्हणजे अज्ञानाचे प्रदर्शन आहे आणि त्याचे सर्व पुण्यफल तेही अज्ञानच आहे. आणि अध्यात्म ज्ञान काही जेने मानिलेची नाही, तो ज्ञानातून देखे काही हे बोलावे असे. आणि ज्याने हे अध्यात्म ज्ञान जन्मात कधी मानलेच नाही, त्याला ज्ञान म्हणजे काय हे काही समजलेच नाही, हे सांगितलेच पाहिजे काय. कादार वंठाची जयाचे शिर रोविले खांचे, तो कोई बी परिवरींचे ठेविले देखे. उमऱ्यातच ज्याचे मस्तक कापून खासेत पुरलेले आहे, तो घरात ठेवलेले पदार्थ कसे पाहिल. ते बी अध्यात्म ज्ञानी जया, अनोळख धनंजया. तया ज्ञानात देखावया विशो काही. म्हणून अर्जुना, ज्याला अध्यात्म ज्ञानाचा मुळीच परिचय झालेला नाही, त्याला ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते कशाच्या आधाराने कळणार. म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे, हे सांगावे अखिलेखे न लगे तुझ. म्हणून विशेष करून तो ज्ञान तत्व समजण्याचा अधिकारी नाही, हे तुला आणखीन खडे मांडून गणित मांडून सांगण्याची काही गरज नाही. जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटीचे झाले, तैसे मागिले पद बोलिले तेची होय. जेव्हा गरोदर स्त्रीला जेवायला वाढावे तेव्हाच तिच्या पोटातील मूल तृप्त होते, त्याप्रमाणे मागील वर्णनातच अज्ञानाच्या लक्षणांचा अंतर्भाव होत आहे. वाचुनिया वेगळे रूप करणे हे नक मिळे, जे वियवंतीले आंधळे ते दुजनसी. त्याचे आणखीन वेगळे रूप सांगण्याची गरज नाही, त्याच्याबरोबर ते येतेच. कारण आंधळ्याला जेवायला बोलवले तर तो दुसऱ्याच्या वाटाड्या म्हणून घेऊन येणारच. परते अज्ञान छिन्ने मागुती, अमानित्वादी प्रभृती बाकानिनी. त्याप्रमाणे ही अमानित्वादी ज्ञानाची चिन्हे पुन्हा उलट रीतीने सांगितलेली आहे. जे ज्ञानपदे 18 केली ऐरी मोहरा, अज्ञान या आकारा सहजे येती. 18 लक्षणांनी जे ज्ञानाचे वर्णन केले त्यानेच एका अंगाने अज्ञानाच्या आकाराची कल्पना सहज आलेली आहे. मागा श्लोकाचे नि अर्धार्धे ऐसे सांगितले श्री मुकुंदे, नाव फराठी ये ज्ञानपदे तेची अज्ञान. मागील 11व्या श्लोकाच्या शेवटच्या पदाने भगवंतांनी सांगितलेले आहे की ज्ञानाच्या उलट असणारे लक्षण ते अज्ञानच होय. म्हणूनी वाहनी केली म्या उपलमनी, वाचुनी दुधा मिळवणी पाणी फार कीजे. म्हणूनच मी अज्ञानाच्या लक्षणांचा विस्तार केला, नाहीतर दुधात ज्ञान लक्षणात हे पाणी मिसळून वाढवून काय करायचे होते. तैसे जीन बडबडी पदाची कोरन सांडी, मूळ ध्वनीची वाढी निमित्त जाहलो. म्हणून मी काही व्यर्थ बडबड केली नाही, पदाच्या अर्थाला सोडले नाही, पण त्या शब्दातला मूळ जो भाव त्याच्या विस्ताराला मात्र निमित्त झालो. तव श्रोते म्हणतील आहे के परिहारा ठाव आहे,
बिहसिका वाई कवी पोषका. तेव्हा श्रोते म्हणाले, हे कवी पोषका, थांब, परिहाराला जागा कुठे आहे? तू उगीचच का भीतोस? तू ते श्री मुरारी म्हणतले प्रकट करी, जे अभिप्राय गव्हरी झाकिले आम्ही. तुम्हाला देवांचीच अशी आज्ञा होती की आमचा जो गुप्त विचार अभिप्राय आहे तो तुम्ही प्रकट करावा. ते देवाचे मनोगत दाविता हसी तू मूर्त, हे हिमंता चित्त दाटेल तुझे. ते भगवंताचे मनोगत तुम्ही प्रत्यक्ष पूर्ण करीत आहात, पण इतके म्हणणे सुद्धा तुम्हाला गहिवर आणीन. नोनी असो हे न बोलो, परिसाविया का तोषलो, जे ज्ञान तरी मिळविलो श्रवण सुखाची. म्हणून आम्ही हे बोलणे थांबवतो. श्रवण सुखाच्या ज्ञान नौकेची आम्हाला जोड करून दिली, त्यामुळे आम्ही अत्यंत संतुष्ट आहोत. आता यावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा. आता यापुढे देव जे बोलेल ते त्वरित आम्हा सांगावे. इया संत वाक्या सारिसे मनितले निवृत्ती दासे, जे अवधारा तरी ऐसे बोलिले देवे. या श्रोत्यांच्या विनंतीला निवृत्तीदास ज्ञानदेव उत्तर देतात. बरं ऐका, देव असे म्हणाले, म्हणती तुवा पांडवा, हा चिन्ह समुच्चयो आघवा, ऐकला तो जाणावा अज्ञान भागू. देव म्हणाले, अर्जुना, तू ही जी सर्व चिन्ह ऐकलीस ती अज्ञानाची होती हे जाण. अज्ञान विभागा पाठी देवनी पैगा, ज्ञानविखी चांगा दृढा होईजे. त्या अज्ञानाच्या लक्षणाकडे पाठ फिरवून उत्तम ज्ञानाविषयी चांगला दृढ हो. मग निर्वाळले ज्ञाने नेय भेटील मने, ते जानवया अर्जुने आस केली. मग त्या शुद्ध ज्ञानाने तुला त्या ज्ञेयाची भेट होईल. तेव्हा अर्जुनाला तशी इच्छा उत्पन्न झाली. तव सर्वज्ञांचा राव, मने जाणून तयाचा भाव, परिसेने याचा अभिप्राय सांगे आता. तेव्हा सर्वज्ञांचा राजा भगवान श्रीकृष्ण त्याचा भाव पाहून म्हणाला, आता ज्ञेयाचे लक्षण सांगतो ते ऐक. ज्ञेय यत्य प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृत शन्युते, अज्ञादी मत्परम ब्रह्मन सत्तनासच्युदते. जे ज्ञेय आहे, जे जाणले असता मनुष्य अमृत तत्व मोक्ष पावतो, ते मी सांगतो. ते हे अनादी परब्रह्म होय. ते सतही नाही आणि असतही नाही असे ज्ञाते म्हणतात. तरी ज्ञेयसे म्हणणे वस्तू ते येणेसी कारणे, ते ज्ञाने वाचुनी गवणे उपाये नये. तर ब्रह्माला ज्ञेय म्हणायचे ते एवढेच करता की ते ब्रह्म ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायांनी केलेले जाणले जात नाही. आणि जाणीतल यावर होते, काहीच करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयांचे. आणि जे ब्रह्म जाणल्यावर काहीच करायचे राहत नाही, आणि ज्याचे ज्ञान जाणणाऱ्याला स्नेह स्वरूपच करते. जे जाणिली यासाठी संसार काढून या काठी, जिरवणी जायचे पोटी नित्यानंदाच्या. जे ज्ञेय स्वरूप जाणण्यामुळेच संसाराचे कुंपण काढून टाकून संसाराचा निराश करून नित्यानंदाच्या पोटात जिरून जावे, म्हणजे नित्यानंद स्वरूप राहावे. ते ज्ञेय कायसे आदि जया नसे, परब्रह्मा पैसे नाम जया. अरे ज्याला आधी जन्म नाही असे ते ज्ञेय आहे, आणि म्हणूनच ज्याला सहजच परब्रह्म असे नाव प्राप्त झालेले आहे. जे नाही म्हणू जाईजे, तव विश्वाकार देखीजे, आणि विश्वाची से म्हणीजे तरी हे माया. जे मुळीच नाहीच असे म्हणावे
तर विश्वरूपाने पुढे प्रत्यक्ष आहे, आणि जे विश्व तेच ते आहे असे म्हणावे तर विश्वस्त्व हा मायेचा प्रभाव आहे. रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती, तरी कोणी कैसे आथी म्हणावे पा. रूप वर्ण व्यक्ती दृश्य द्रष्टा वगैरे कोणत्याही स्थितीचा तेथे लाग नाही. मग ते कसे आहे असे कोण म्हणू शकणार. आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई, स्फुरत कैसे काही तेने बिन असे. आणि अशी वस्तू जर खरोखरच काही नसेल तर महदादी प्रपंच कशाच्या सत्तेवर दिसतो, त्याच्या आधारा वाचून काय असू शकणार. म्हणून आथी नाथी हे बोली, जे देखूनी मुखी चाहली, विचारेसी मोडली वाट जेथ. ज्या वस्तूंची अशी स्थिती पाहून ती आहे अथवा नाही असे काहीही न म्हणता वेद मुका झाला, आणि त्या योगे विचारांची वाट खुंटली. जैसे भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी, तैसे सर्व होऊन सर्वी असे जे वस्तू. जशी पृथ्वीच डेरा घट परळ इत्यादी आकाराने स्थित असते, तसे जी वस्तू सर्व पदार्थाकार होऊन तिचे सर्वांमध्ये अस्तित्व आहे. आघवांची देशी काळी नव्हता देश काळा वेगळी, जे क्रिया स्थूळास्थूळी तेची हात जयाचे. सर्व देशांमध्ये सर्व कालांमध्ये देश कालाहून जी वस्तू वेगळी न होता, जी क्रिया स्थूलाकडून सूक्ष्माकडे देह आणि अंतःकरणाकडून होते, ती क्रियाच ज्याचे हात आहेत. तया ते कारणे विश्व पाहू ऐसे म्हणणे, जी सर्वची सर्वपणे सर्वदा करी. म्हणूनच त्याला विश्वबाहू म्हणतात, कारण तो सर्वांचा आधार असून त्याच्या सत्तेने सर्व क्रिया या सतत होत असतात. आणि समस्ताही ठाया एकेकाळी धनंजया, आले असे म्हणून जया विश्वांघ्री नाम. आणि अर्जुना सर्व ठिकाणी एकाच काळी ते ब्रह्म आहे, म्हणून त्याला विश्वांघ्री सर्व विश्वाचे मूळ असे म्हणतात. पैसवितया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे, तैसे सर्व द्रष्टे सकळे स्वरूप जे. सूर्याला अंग किंवा डोळे असे वेगळे अवयव नसून, डोळे हेच त्याचे अंग किंवा स्वरूप, तसे सर्वांचे अधिष्ठान असल्यामुळे सर्व दृष्टत्व हेच ज्याचे स्वरूप आहे. म्हणून विश्वत चक्षु अचक्षुच्या ठाई पक्षु, बोलावया दक्षु चाहला वेदू. म्हणून विश्वतः चक्षु ज्याला सर्वत्र डोळे आहेत तसा, असा हा प्रकार नेत्ररहिताच्या ठिकाणी बोलण्यास वेद तयार झाला. जे सर्वांचे शिरावरी नित्यनादे सर्वांपरी, ऐसी स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणी प्रेम. जे सर्वात श्रेष्ठ सर्वांपेक्षा शाश्वत स्वरूप आहे असे जाणून त्या वस्तूला विश्वमूर्धा विश्वाचे मस्तक असे म्हटलेले आहे. पैका मूर्ती तेची मुख, हुताशना जैसे देख, तैसे सर्वपणे अशेख भोगतेचे. किंवा अग्नीची मूर्ती आणि मुख ही जशी एकच, तसे सर्व व्यापकतामुळे जे सर्व भोगतेही आहेत. या लागित या पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था, आली वाक्य प्रथा श्रुतीची या. म्हणूनच अर्जुना त्याचे विश्वतोमुख असे सार्थ नाव श्रुतीच्या वाणीमध्ये सहज येऊन गेले. आणि वस्तू मात्रे गगन जैसे असे संलग्न, तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया. आणि सर्व वस्तू जसे आकाश मिळून आहे त्याप्रमाणे ज्याला शब्द मात्राच्या ठिकाणी कान आहेत. आम्ही तया ते मनो सर्वत्र ऐकते, एव जे सर्वांते आवरुनी असे.
म्हणून आम्ही त्यास सर्व ठिकाणी ऐकणारे असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थ मात्रास व्यापून आहेत. एरवी तरी महामती विश्वतक्षतुई या श्रुती तयाची व्याप्ती रूप केले. हे बुद्धिमान अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर विश्वतचक्षुषु या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केलेले आहे. वाचुनी हस्तनेत्र पाये हे भाष्य तेथे की आहे. सर्व शून्याचा नसा आहे निष्कर्षुचे. एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे. हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहज होत नाही त्या ब्रह्म वस्तूच्या ठिकाणी हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे. आज आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी 825 ते 885 यांचे पवित्र वाचन पूर्ण केले. माऊलींच्या या ज्ञानामृतातील एक तरी विचार मनामध्ये रुजला आणि आपल्या आचरणात आला तर हे वाचन सार्थक झाले असे समजा. माऊलींची कृपादृष्टी आपल्या सर्वांवरती सदैव राहो. आणि आजचे वाचन मनाला भावले असेल तर लाईक शेअर करा. सद्गुरू भक्ती मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. ज्ञानेश्वरीच्या पुढील ओवींच्या भक्तिमय वाचनासाठी पुन्हा भेटूया. जय जय रामकृष्ण हरी.